मंडळी, सध्या आपण कोकणच्या बीचवर निवांत फिरतोय आणि एक गोष्ट मी नोटीस केली. कोकणात गाडी चालवताना गंतव्यस्थानापेक्षा रस्ता जास्त सुंदर असतो. शहरात आपण गुगल मॅप्सला विचारतो किती वेळ लागेल. कोकणात गुगल मॅप्स आपल्याला विचारत असेल, तुम्ही खरंच पुढे जाणार आहात की पुन्हा फोटो काढायला थांबणार आहात. कारण इथे प्रत्येक 2 मिनिटांनी नवीन व्ह्यू पॉइंट तयार होतो. आता बघा, सुरुवातीला मी ठरवलं होतं की आज भरपूर किलोमीटर कव्हर करायचे, पण वास्तव काय झालं, 10 किलोमीटर राईड, 15 मिनटं फोटो, 10 मिनटं व्हिडिओ, परत 10 मिनटं समुद्राकडे बघत बसणार. म्हणजे प्रवासापेक्षा ब्रेकच जास्त. आणि कोकणातील रस्त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही कितीही घाईत असाल तरी इथला निसर्ग तुम्हाला स्लो मोशनमध्ये आणतो. शहरात आपण घड्याळ बघतो, इथे आपण क्षितिज बघतो. शहरात आपण नोटिफिकेशन बघतो, इथे आपण समुद्राच्या लाटा बघतो. आणि खरं सांगायचं तर हीच खरी लक्झरी आहे. आजकाल लोक लाखो रुपये खर्च करून रिसॉर्टमध्ये शांतता शोधतात आणि कोकण म्हणतं, ये रे बाबा, माझ्याकडे फुकट मिळतं. पण एक गोष्ट मात्र कबूल करतो, कोकणात येऊन डाएट करणं अशक्य आहे. कारण प्रत्येक गावात कुठे ना कुठे वडापाव, भजी, कोकम सरबत, सोलकढी आणि चहा आपली वाट बघत असते. मी सकाळी ठरवतो आज हेल्दी खायचं आणि दुपारी स्वतःलाच म्हणतो उद्या पाहू. राईड करताना अजून एक मजा असते. हेल्मेटच्या आत आपण इतक्या गोष्टींचा विचार करतो की कधी स्वतःचं टेड टॉक सुरू झाल्यासारखं वाटतं. 2 मिनिटापूर्वी मी समुद्र बघत होतो, आता विचार करतोय जर मी इथे घर बांधलं तर. 5 मिनिटांनी विचार करतो इथे इंटरनेट चालेल का, आणि 10 मिनिटांनी आठवतं, अरे आधी यूट्यूबचे 100 सबस्क्रायबर होऊ दे, मग पाहू. खरं तर प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो, रस्ता कधी सरळ असतो, कधी वळणाचा असतो, पण दोन्ही परिस्थितीत पुढे जात राहायचं असतं. अरे पुन्हा मोटिवेशन सुरू झालं, चला ते सोडूया. सध्या समोरचा समुद्र, बाजूचा वारा आणि बाईकचा आवाज यापेक्षा जास्त काही नको. अशा क्षणांसाठीच तर आपण काम करतो, पैसे कमवतो आणि प्रवासाची स्वप्न बघतो. तर मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ घरी बसून बघत असाल तर एक दिवस वेळ काढा, बाईक घ्या आणि आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत तुम्ही नक्की कोकणात या. कारण फोटो सुंदर असतात, व्हिडिओ सुंदर असतात, पण कोकण प्रत्यक्ष अनुभवणं त्याहून खूप सुंदर असतं. चला, आता पुढचं वळण आपली वाट बघताय आणि कदाचित तिथे पुन्हा एक भन्नाट समुद्रकिनारा आपल्याला थांबवणार आहे. मंडळी, एक गोष्ट सांगा, आपण फिरायला निघलो की घरून निघताना किती उत्साह असतो ना. आज भरपूर फिरायचं, आज भरपूर शूट करायचं, आज भरपूर कंटेंट बनवायचं, आणि मग 2 तासांनी जरा सावलीत बसूया, जरा पाणी पिऊया, जरा चहा घेऊया. सध्या मी कोकणाच्या या सुंदर रस्त्यावरून जातोय आणि खरंच सांगतो, या रस्त्यावर वेळ कसा जातोय ते कळतच नाही. इथे ट्रॅफिकचा ताण नाही, हॉर्नचा त्रास नाही आणि कोणी ओव्हरटेक करून रेस लावत नाही. फक्त निसर्ग आणि आपण. आणि हो, मध्ये मध्ये एखादी गाय अचानक रस्ता क्रॉस करते आणि आठवण करून देते की तिचाच या रस्त्यावर जास्त हक्क आहे. कोकणात फिरताना मला नेहमी वाटतं, इथल्या झाडांना पण बहुतेक माहिती असावं की ते सुंदर आहेत. कारण बघा ना, नारळाची झाडं अशी उभी असतात जणू फोटोसाठी पोज देत आहे. समुद्रही सतत चमकत असतो,
आणि आपण कॅमेरा घेऊन त्यांच्या मागे पळत असतो. कधी कधी वाटतं आपल्या आयुष्यातील बेस्ट क्षण हे महागड्या गोष्टींमध्ये नसतात, ते अशा साध्या प्रवासात असतात. एका रस्त्यावर, एका बाईकवर आणि समोर पसरलेल्या अथांग समुद्रात. खरंच मन शांत होऊन जातं. पण लगेच हेल्मेटच्या आत एक आवाज येतो, भाऊ कॅमेरा ऑन आहे का? व्लॉगरचं आयुष्यच वेगळं असतं. सामान्य माणूस सुंदर दृश्य बघतो, व्लॉगर सुंदर दृश्य बघून विचार करतो, याचा थंबनेल काय ठेवू, टायटल काय ठेवू. ड्रोन शॉट हवा होता यार. आणि जेव्हा एखादा भन्नाट व्ह्यू दिसतो ना, तेव्हा आपण पटकन बाईक थांबवतो. आजूबाजूचे लोक विचार करतात, काय झालं, गाडी बंद पडली काय? आणि आपण म्हणतो नाही, कंटेंट दिसला. मला वाटतं कोकणात येणाऱ्या प्रत्येक माणसाला 2 गोष्टी नक्की मिळतात. एक म्हणजे सुंदर आठवणी आणि दुसरं म्हणजे मोबाईलमध्ये हजारो फोटो. घरी गेल्यावर अर्धे फोटो सारखेच दिसणार आहेत, पण तरीही आपण डिलीट करणार नाही, कारण प्रत्येक फोटो मागे एक आठवण असते आणि आठवणींची किंमत मेमरी कार्डपेक्षा खूप जास्त असते. तर मंडळी, प्रवास सुरू आहे, रस्ता अजून बाकी आहे, समुद्र अजून सोबत आहे आणि माझी बडबड तर संपण्याची शक्यताच नाही. म्हणून सीट बेल्ट नाही तर हेल्मेट घट्ट बांधा, कारण कोकण कोस्टल राईडचा प्रवास अजून रंगात येणार आहे. सध्या या कोकणाच्या रस्त्यावरून जाताना मला एक जुनी गोष्ट आठवली. लहानपणी आपण नकाशात समुद्र बघायचो आणि वाटायचं एक दिवस इथे नक्की फिरायला जायचं. आणि आज बघा, त्याच समुद्राच्या काठाने बाईक चालवत फिरतोय. खरंच काही स्वप्न मोठी नसतात, पण ती पूर्ण झाली की मन खूप आनंदी होतं. पण एक गोष्ट सांगा, फिरायला निघाल्यावर सगळ्यात जास्त उत्साह कोणाला असतो? आपल्याला? नाही, कॅमेराला. कारण आपण थकलं तरी चालतं, पण कॅमेरा म्हणतो, भाऊ अजून एक शॉट घे, अजून एक रील बनव, अजून एक फोटो काढ. आणि मग आपण पुन्हा बाईक थांबवतो. खरं सांगायचं तर आजच्या राईडमध्ये बाईकपेक्षा साईड स्टँडने जास्त काम केलंय. प्रत्येक सुंदर ठिकाणी साईड स्टँड खाली, कॅमेरा बाहेर. आणि शूटिंग सुरू. कोकणात फिरताना मला अजून एक गोष्ट आवडते. इथे कुठेही जा, लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता दिसते. शहरात माणूस घड्याळाच्या मागे धावतो, इथे माणूस सूर्यास्त बघायला थांबतो. शहरात लोक म्हणतात वेळ नाही, कोकण म्हणतं बस जरा समुद्र बघ. आणि खरंच समुद्रासमोर बसलं की काही वेळासाठी सगळ्या चिंता विसरायला होतात. फक्त एक चिंता राहते, कॅमेराची बॅटरी किती राहिली आहे. कारण कोकणात बॅटरी संपणं म्हणजे कंटेंट संपणं, आणि व्लॉगरसाठी कंटेंट म्हणजे ऑक्सिजनच. कधी कधी मला वाटतं, जर समुद्र बोलू शकला असता तर तो काय म्हणला असता? बहुतेक तो म्हणला असता, भाऊ रोज हजारो लोक येतात, काही सेल्फी घेतात, काही रील बनवतात, काही प्रेम व्यक्त करतात, पण तू एकटाच असा आहेस जो सतत कॅमेऱ्यासोबत बोलत असतोस आणि एकटाच फिरत असतोस. कारण ते खरंच आहे. आजूबाजूचे लोक मला कधी कधी विचित्र नजरेने बघतात, कारण त्यांना वाटतं हा माणूस कोणाशी बोलतोय. पण आपल्याला माहीत आहे, आपण आपल्या यूट्यूब परिवाराशी बोलतोय. म्हणूनच प्रत्येक राईड स्पेशल वाटते. कारण आपण एकटे प्रवास करत असलो तरी स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला आपले लोक असतात. तर मंडळी, सध्या समुद्राची साथ आहे, गार वारा आहे, समोर सुंदर रस्ता आहे आणि ही नारळाची झाडं तर खूपच छान आहे आणि मन अगदी आनंदी आहे. अशा क्षणांना किंमत नसते, हे फक्त अनुभवायचे असतात. चला
आता पुढे निघूया, कारण कोकणात प्रत्येक वळणानंतर एक नवीन गोष्ट आपली वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे पुढचं दृश्य पुन्हा एकदा म्हणायला लावणार आहे, वाह कोकण, तुझ्यासारखं दुसरं काहीच नाही. Full video available on YouTube.